नमस्कार, मी मच्छिंदर गोरे. आपले शास्त्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इथं आपले जे शास्त्र आहे ते शास्त्र आपण इथं काय समजून घेतोय. तर तर देवाच्या कामासाठी किती धन वापरावा, किती पैसा वापरावा, देवाचा कितवा भाग काढावा. तर गृहस्थाने शारीरिक परिश्रम करून दुसऱ्याचे हिरवून घेतल्या जाणारा नाहीत असा सावधपणा ठेवून काय घर द्रव्य सांभाळायला पाहिजे. जेवढं धन मिळालं जाईल त्यापैकी 10वा, 15वा, 20वा भाग दान पुण्यासाठी काय ठेवावा. आणि धन द्रव्य मिळवताना कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचे दोष घडतच असतात. त्या दोषाबद्दल प्रायश्चित म्हणून कमवले धनाचा काहीतरी भाग देवासाठी काढावा. म्हणजे 10वा भाग ठीक आहे देवासाठी काढावा. तसं शेतकऱ्याने 20वा भाग काढावा, नोकरीवाल्यानं 8वा काढावा, व्यापाऱ्यांना 4था भाग काढावा. पण 10वा भाग हा काढा तर खूप चांगला आहे. आणि शास्त्राप्रमाणे की आपण जर 100 रुपये असले तर 1 रुपया, 1000 असले तर 100 रुपये, म्हणजे 10वा भाग, त्याला 10 भागायचं. अशा प्रकारे 10वा भाग आपण देवाच्या कामासाठी वापरला पाहिजे. 100 रुपये असले तर 1 रुपया. अशा प्रकारे आपण देवाच्या कामासाठी 10वा भाग आपल्या कमाईतून काढू शकतो. जय हरी.